नमस्कार, मी सुजाता. आईपण भारी या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुमचं आईपण सोपं करण्यासाठी घेऊन आली आहे आईपण भारी हा यूट्यूब चॅनल. या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी माझा एक्सपिरियन्स शेअर करत असते, माझा अनुभव शेअर करत असते. माझी आता 14 महिन्याची मुलगी आहे, तिच्यावरनं मी माझा अनुभव शेअर करत असते. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर इम्पॉर्टंट वाटला तर व्हिडिओला लाईक करा. तर आजचा टॉपिक आहे बाळाला दूध पुरतंय की नाही किंवा बाळाला आईचं दूध पुरेसं मिळतंय की नाही हे कसं ओळखायचं हे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. परंतु त्याआधी मी एक माझं पॉईंट क्लिअर करते. मी कुठल्याही प्रकारची डॉक्टर नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारची कन्सल्टंट नाही आहे. मी एक साधी 14 महिन्याच्या मुलीची आई आहे. तिच्याबरोबरचा माझा एक्सपिरियन्स, तेव्हाचा माझा एक्सपिरियन्स मी ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. कदाचित माझ्या ह्या एक्सपिरियन्समुळे तुमचं आईपण भारी होईल, तुमचं आईपण म्हणजे जरा सोपं होईल, हाच माझा उद्देश आहे. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. खूप कठीण असतं की नाही बाळ कशामुळे रडतंय हे ओळखणं. नक्की भूक लागली म्हणून रडतंय की इतर गोष्टीमुळे रडतंय. तर मग आधी हे जाणून घ्या की बाळ नक्की भूक लागल्यामुळे रडतंय. मग हे कसं ओळखायचं, तर आपण पॉईंटनी पुढे जाऊया. पॉईंट नंबर 1, 24 तासामध्ये बाळाने 7 ते 8 वेळेस सू करायला हवी, लघवी करायला हवी. म्हणजे तुमचं बाळ जर 24 तासामध्ये 7 ते 8 वेळेस म्हणजे दिवसातून 10 ते 12 वेळेस जर सू करत असेल तर तुमच्या बाळाचं हे तुमच्या दुधामुळं पोट भरतंय. म्हणजे त्याला वरचं दूध द्यायची काही गरज नाही आहे, त्याला बॉटल मिल्क द्यायची काही गरज नाही किंवा त्याला फॉर्म्युला मिल्क द्यायची काही गरज नाही आहे. बाळ जर सू आणि शी जर व्यवस्थित करत असेल तर हे तुमच्या मनाला सांगून टाका की आपल्या बाळाला आपलं दूध हे पुरतंय. मग कुणी काही म्हणू, म्हणजे तुमची आजी असेल, आई असेल किंवा बाळाला भेटायला आलेली एखादी पाहुणी असेल किंवा मग आपल्या आईची मैत्रीण असेल. काय होतं की नवीन आई पण असतं, बाळ खूप रडत असतं, नवीनच बाळ जन्माला आलेलं, नवीन आई झालेलं असतो आणि बाळ पहिल्या महिन्यामध्ये शक्यतो बाळ हे रडत असतं आणि खूप रडल्यामुळं मग कोणी बोलतं, कोणी आलेलं बाळाला भेटायला आलेलं असेल, शेजारचे असेल किंवा आपल्या आईची मैत्रीण असेल. बाळ रडत असलं की त्यांचं एकच म्हणणं असतं की बाळाचं पोट भरलेलं नाही किंवा बाळाचं पोट भरलेलं नसेल किंवा मग बाळ तुझं दूध तिला पुरत नसेल. मग हा एक गैरसमज मनातून काढून टाकायचा. जर आपलं बाळ सुशी व्यवस्थित करत असेल तर बाळ आपल्या भुकेमुळे रडत नाही, बाळाचं पोट भरत आहे. आता पॉईंट नंबर 2, अजून एक पॉईंट नंबर 2 सांगते कसं ओळखायचं की बाळाचं वजन वाढतंय की नाही हे चेक करा. आता पहिल्यांदा एक सांगते एक गोष्ट की जेव्हा आपण बाळाला डिलिव्हर करतो म्हणजे बाळ जन्माला येतं त्या दिवसापासून तर 12 दिवसापर्यंत बाळाची ही तब्येत कमी होते. म्हणजे जर पहिल्या दिवशी तुमच्या बाळाचं वजन 3 किलो असेल तर तुम्ही घरी जाता 2 दिवसांनी 4 दिवसांनी घरी जाता, त्यावेळेस जर तुमच्या बाळाचं वजन तुम्ही केलं तर बाळाचं वजन हे 20 ते 25 ग्रॅमनी कमी झालेलं दिसेल. कारण की बाळ ह्या वातावरणाशी जुळून घेत असतं, त्यामुळे जन्माला आलेलं वजन आणि त्याच्यानंतरचं 10-12 दिवसाचं वजन हे बाळाचं कमी झालेलं असतं. ते नॅचरल आहे, त्याच्यामुळं त्याच्यावरती टेन्शन घ्यायचं नाही. जास्त कमी झालेलं असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरसंग कन्सल्ट करू शकता, पण 10 ते 12 दिवसापर्यंत बाळाचं वजन हे कमी होतं. परंतु 12 दिवसानंतर बाळाचं वजन हे दिवसाला 25 ते 26 ग्रॅम वाढतं आणि महिन्याला अर्धा ते 1 किलो वाढतं. जर तुमच्या बाळाचं वजन असं असेल म्हणजे दिवसाला 25 ते 26 ग्रॅम किंवा मग 1 महिन्याला अर्धा ते 1 किलो जर वाढत असेल तर समजून घ्या आपल्या बाळाला आपलं दूध हे पुरतं आहे. म्हणजे तुमचं दूध हे पुरतं आहे, त्याला वरचं मिल्क द्यायची काही गरज नाही आहे. आणि त्याच्यावरून मी माझा एक्सपिरियन्स सांगते. वजनावरून मला माझा एक्सपिरियन्स आठवला. माझ्या बाळाला ती जेव्हा 1 महिन्याची होती त्यावेळेस तिला रॅशेस आलेले, त्यामुळे मी एक लोकल डॉक्टरकडे घेऊन गेलेली. शेजारी म्हणजे मी माझ्या डॉक्टरकडे नव्हते घेऊन गेले, लोकल डॉक्टरकडे घेऊन गेले. माझा डॉक्टर खूप म्हणजे डॉक्टर लांब होते म्हणून मी लोकल डॉक्टरकडे घेऊन गेले. तर त्यावेळेस त्यांनी तिचं वजन केलं आणि मी सहज त्यांना म्हटलं हा ती खूप रात्रीची रडतीये म्हणून, अशी खूप रडत असते, दिवसभर ती झोपत नाही. आणि मग काय झालं की त्यांनी वजन केलं, रॅशेसचं त्यांनी सांगितलं की तुम्ही ऑइल चेंज करा. परंतु वजन केल्यानंतर ते बोलले की बाळाचं वजन तेव्हा जास्त होतं जन्माला आले तेव्हा आणि आता 1 महिना झाला बाळाचं वजन काही वाढलेलं नाहीये.
त्यामुळे कदाचित बाळाला दूध पुरत नाहीये किंवा बाळाचं पोट भरत नाहीये. तर मग मी विचार केला की नाही, मला तर दूध चांगलं आहे, असं काही नाहीये, बाळाचं पोट तर भरतंय. मला हे माहित होतं बाळाचं पोट धरते, कारण ती छान झोपतीये. दिवसातून 15 ते 20 वेळेस ती सू करायची. तेव्हा पावसाळा होता, सू करायची, शी करायची. आता मी हे वाचलेलं होतं, थोडं सर्च केलेलं होतं, व्हिडिओ ऐकलेले होतं. नाही म्हटलं बाळाला तर माझं दूध पुरतंय, मी काही जास्त एवढं लक्ष दिलं नाही. पण त्यानंतर मला तो पॉइंट एक लक्षात आला की ती रात्रभर रडायची आणि दिवसभर झोपायची. त्यामुळे तिची तब्येत वाढत नव्हती, तिची चिडचिडपणा व्हायचा आणि त्यामुळे मग तिची तब्येत कमी व्हायची. पण असं नाही की तिला दूध पुरत नव्हतं. तिची 1.5 महिन्यानंतर जेव्हा तिचं हे टाइम टेबल बसलं, म्हणजे रात्री ती झोपायला लागली आणि दिवसा जागायला लागली, म्हणजे दिवसाचं तिचं रुटीन छान झालं, त्यावेळेस तिची छान तब्येत झाली. तुम्ही ह्या फोटोमध्ये बघू शकता, ही तिचा 1 ते 1.5 महिन्याचा फोटो आहे. आणि आता हा सेकंड जो फोटो आहे तो 2 ते 3 महिन्यानंतरचा फोटो आहे, 4 महिन्यानंतरचा फोटो आहे. नंतर तिची शेवटपर्यंत 6 महिन्यापर्यंत मी तिला कुठलंही वरचं दूध दिलेलं नाही, मी फक्त ब्रेस्ट मिल्कच दिलं. तुम्हाला ही गोष्ट सांगते, फक्त बाळाला ब्रेस्ट मिल्कच द्या. बाळाची रोगप्रतिकार शक्ती, त्याच्यामुळं भरपूर रोग हे कमी होतात, बाळ खूप स्ट्रॉंग होतं. हा माझा स्वतःचा अनुभव आहे, कोणाचंही ऐकू नका. जर तुमच्या केसमध्ये जर वेगळी केस असेल, खरंच आईचं दूध कमी असेल, तर तुम्ही डॉक्टरसंग कन्सल्ट करून बाळाला स्टार्ट करू शकता. पण जर बाळ चांगलं सू करतंय, शी करतंय, छानपैकी बाळाचं वजन वाढतंय, तर बाळाला तुमचं दूध हे पुरेसं आहे. आता पॉईंट नंबर 3, बाळ जर पिताना, म्हणजे बाळ जेव्हा आपण बाळाला ब्रेस्ट मिल्क पाचता जर थोडं ते झोपी गेलं, थोडंसं त्याची डुकली घेतली, ते झोपी गेलं, तर हे एक साईन आहे की बाळाला तुमचं दूध पुरतं आहे. मग काहीच काळजी करायची नाही. बाळाला दूध हे छानपैकी, म्हणजे आपलं दूध हे पुरतं आहे, ते झोपतंय, छान वजन वाढतंय, छान शिसू करतंय, तर बाळाला दूध हे पुरत नाही. आता पॉईंट नंबर 4, अजून एक गोष्ट याच्यामध्ये, मी जेव्हा याच्यावरती वाचलं, गुगलवरती सर्च केलं किंवा काही व्हिडिओज बघितले, डॉक्टरांना विचारलं, त्यावर त्यांनी अजून एक मला सांगितलं की कदाचित ह्यासही होतं की काय होतं, आपली आजी असते किंवा आपली आई असते किंवा आपल्याला भेटायला आलेले पाहुणे असतात, मग ते काय सांगतात, आपली बहीण असते, त्यांना अनुभव येऊन गेलेला असतो, ते सांगतात की दोन्ही बाजूनी तिला पाज, ह्या बाजूनी पाजल्यावर ह्या बाजूनी पण पाजायचं, म्हणजे इक्वल होईल. तर याच्यावरती मी वाचलेलं की असं करायचं नाही, दोन्ही बाजूनी पाजायचं नाही. बाळाला ब्रेस्ट फिडिंग कधी करायचं, जर तुम्ही 8 वाजता पाजलेलं एका साईडनी, राईट साईडनी जर 8 वाजता पाजलेलं असेल, तर 11 वाजता लेफ्ट साईडनी पाजायचं. याच्यावरती सांगते, कारण की आपलं जे ब्रेस्ट मिल्क असतं त्याच्यामध्ये पहिलं जे दूध येतं ते फोर्स मिल्क असतं आणि जे शेवटचं दूध येतं ते हाय मिल्क असतं. 4 मिल्क म्हणजे काय असतं, 4 मिल्कमध्ये पाणी आणि प्रोटीन असतं आणि जे लास्टला दूध येतं त्याच्यामध्ये फॅटचं प्रमाण असतं, म्हणजे हाय मिल्क असतं. जर तुम्ही बाळाला ह्या साईडला पाजलं 5 मिनिटं आणि ह्या साईडला 5 मिनिटं पाजलं, तर बाळाला फक्त 4 मिल्क भेटेल, म्हणजे फक्त पाणी आणि प्रोटीनच भेटेल, त्याला फॅट भेटणार नाही. त्यामुळे हा एक नियम करून घ्यायचा, तुम्ही 8 वाजता एकदा एका साईडनी पाजायचं आणि 9 वाजता एका साईडनी पाजायचं, म्हणजे दोन्ही साईडनी बाळा 4 मिल्क पण भेटेल आणि हाय मिल्क पण भेटेल. हा एक पॉईंट आहे, याच्यामुळे सुद्धा पण बाळाचं पोट छानपैकी भरतं. आता नंबर 6, बाळाला फक्त तुमचंच दूध द्या. दूध पुरत असेल तर बाळाला वरचं दूध द्यायची गरज नाही. इंटरनॅशनल WH पण आपल्याला सांगतं की बाळाला फक्त कोलेस्ट्रॉलच भेटायला पाहिजे, बाळाला फक्त 6 महिन्यापर्यंत मिल्कच हेच भेटायला पाहिजे, आईचं दूधच भेटायला पाहिजे. मग काय होतं, उन्हाळा असेल तर मग आजी वगैरे सांगते आपली की नाही, बाळाला दूध पुरत नसेल, ते बाळाला पाणी पुरत नसेल, बाळाला तहान लागत असेल, तर मग पाणी पाजायला सुरुवात करा. असं करायचं नाही. बाळाला छान हे जर तुमचं दूध पुरत असेल तर पाणी पण पाजायचं नाही. बाळाला ब्रेस्ट मिल्कमधून पाणी, सगळं प्रोटीन सगळं भेटतं, त्याच्यामुळं हे पाणी पाजायचं नाही, वरचं काहीच पाजायचं नाही. 6 महिन्यापर्यंत हे आपल्या जरी ह्या गोष्टी क्लिअर असेल तर 6 महिन्यापर्यंत आपण आपल्या मनाला सांगायचं का, कुठलंही चाटण द्यायचं नाही, कुठलंही मधाचं चाटण काहीच द्यायचं नाही, बाळाला फक्त आपलं मिल्क द्यायचं. तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.
आणि जर तुमच्या नातेवाईकांमध्ये तुमची बहीण असेल किंवा तुमची मैत्रीण असेल किंवा तुमची मुलगी असेल किंवा तुमची सून असेल, तर त्यांना नवीन आई झालेली असेल तर त्यांना हा चॅनल नक्की शेअर करा.